नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र चॅनलमध्ये. या तारखेला तूर बाजारावर ₹10,000 क्विंटलचा टप्पा पार करणार. काय आहे लेटेस्ट अपडेट? तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी. तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी तुरीची मागणी वाढली, तुरीचे बाजारभाव वाढणार, तुरीची आवक घटली, तुरीची मागणी वाढली. दक्षिण आफ्रिका, म्यानमारमध्ये उत्पन्न घटले. काय आहे राज्यातील तुरीची परिस्थिती, आंतरराष्ट्रीय मार्केटमधील तुरीची परिस्थिती, तूर बाजारभावाची नेमकी आवक किती आहे, मागणी किती आहे, तूर बाजारभाव किती आयात निर्यात आहे, या सर्वाविषयी लेटेस्ट अपडेट घेऊन आपण आलेलो आहे. तूर बाजारभाव वाढणार. तूर बाजारावर ₹100 आकडा यावर्षी पार करणार. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर दक्षिण आफ्रिका असेल, म्यानमार असेल, या ठिकाणी तुरीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. आफ्रिकामध्ये 25% उत्पादन घटलेलं आहे. अंदाजे 13 लाख टन उत्पादन आहे. प्रत्यक्षात मात्र 9.5 लाख टन एवढं उत्पादन आहे. म्यानमारमध्ये सुद्धा 20% उत्पादन घटलेलं आहे. मग याचा राज्यातील देशातील उत्पादनावर कसा परिणाम होणार आहे? यंदा आपण जर बघितलं तूर बाजारावर जो आहे सध्या 8,200 ते 8,800 रुपयापर्यंत आहे. डिसेंबरपासून 1,000 रुपयांनी वाढ झाली आहे. सप्टेंबरपासून 2,000 रुपयांनी वाढ झाली आहे. आपण जर बघितलं तर उत्पादन सलग 3 वर्षापासून उत्पादन घटलेलं आहे. गरज जी आहे भारताची 45 ते 27 लाख, परंतु उत्पादन 28 ते 36 लाख टन असल्यामुळे आता साठ्याचा विचार केला तर फक्त 4.5 लाख एवढा साठा उत्पन्न आपल्याकडे शिल्लक आहे. विदेशात सुद्धा आफ्रिका असेल, म्यानमार असेल, या ठिकाणी 20% पर्यंत टंचाई आहे. याचा देशातील कसा आपल्याला फायदा होणार हे पाहणं गरजेचं आहे. कारण का बाहेरच्या राज्यांमध्ये तुरीचा मागणी वाढलेली आहे. देशांमध्ये सुद्धा मागणी वाढली. सरासरी दराचा विचार केला तर गेल्या तिमाहीमध्ये जवळजवळ 30% पर्यंत वाढ झाली आहे आणि ₹90 सुद्धा हिंगणघाट मार्केट असेल, मलकापूर असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, दुधनी असेल, लातूर असेल, वाशिम असेल, जालना असेल, या ठिकाणी आताचा दर सध्या तरी 80, 82, 85 आणि काही ठिकाणी 90 पर्यंत बाजार आहे. मग इथून पुढच्या तुरीचा कसा अभ्यास असणार आहे हे बघणं गरजेचं आहे. तूर मार्केटचा अभ्यास जर आपण बघितला तर इथून पुढे तुरीचा बाजारभाव हमी भावाने सुद्धा जाऊ शकतो. सध्याचा हमी भाव ₹80 आहे आणि बाजारभाव मात्र ₹90 पर्यंत येत्या काही दिवसामध्ये हा 90चा आकडा 95 ₹100 पर्यंत सुद्धा जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात तुरीची निर्यात जी होती ही विदेशामध्ये निर्यात होते. मग यामध्ये आपले सर्वात जास्त जे बाहेर पाठवणारे देश आहे ते दक्षिण आफ्रिका असेल, म्यानमार असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुरीला आपल्याला मागणी पाहायला मिळत आहे. मग विदेशात किती तूर गेली तर आपल्याला फायदा होणार. आता राज्यामध्ये तुरीचं आपण जर गणित बघितलं, अतिवृष्टी असेल किंवा इतर लागवड कमी या घटकांमुळे तुरीचं उत्पादन राज्यामध्ये घटलेलं आहे. विदेशात मोठ्या प्रमाणात जर तूर गेली तर याचा फायदा 100% शेतकऱ्यांना होणार आहे आणि इथून पुढे तुरीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे. देशांतर्गत तुरीची मागणी सुद्धा वाढलेली आहे. राज्यात तुरीची मागणी वाढलेली आहे. याचा परिणाम पूर्ण मार्केटमध्ये होत आहे आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सुद्धा तुरीला चांगला बाजारभाव पाहायला मिळतो. सध्या जर आपण बघितलं तर तूर मार्केटमध्ये ठराविक ठिकाणी आवक वाढलेली आहे, परंतु काही ठिकाणी मात्र आवक ही आपल्याला जेमतेम पाहायला मिळते. मग आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये किती निर्यात होणार हेच पूर्णपणे आता सरकारच्या आयात निर्यात धोरणावरती डिपेंड आहे. हमीभाव केंद्राने सुद्धा मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. ज्याप्रमाणे सोयाबीन वाढली, कापूस वाढली, त्याचप्रमाणे आता तूर किती वेग पकडणार हे बघणं गरजेचं आहे. मागच्या तिमाहीच्या आकडेवारीनुसार मोठ्या प्रमाणात तुरीचे बाजारभाव वाढताना दिसत आहे. ऑगस्ट असेल, सप्टेंबर असेल, ऑक्टोबर असेल, नोव्हेंबर असेल, डिसेंबर असेल, जानेवारीमध्ये ग्राफ हा चढता ग्राफ आपल्याला पाहायला मिळतो. मग येत्या काही दिवसामध्ये तुरीचे बाजारभाव अजून किती वाढणार हे बघणं गरजेचं आहे. राज्यातील तुरीच्या बाजारभावाची सविस्तर अपडेट रोजच्या रोज आपण टाकत असतो. तूर मार्केट येत्या काही दिवसामध्ये या 3 ते 4 कारणामुळे वाढणार आहे. देशांतर्गत मागणी, व्यापाऱ्यांनी केलेली खरेदी आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमधील मागणी आणि पुरवठा या सर्व घटकांवरती आता इथून पुढचा तुरीचा बाजारभाव असणार आहे. देशांतर्गत बघितलं आपण तर अतिवृष्टीमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होतं. त्याच्यामुळे जवळजवळ 30% क्षेत्र हे तुरीचं बाधित झालेलं होतं. मग या पुढचा तुरीच्या बाजारभावाची लेटेस्ट अपडेट आपल्याला बघण्यासाठी चॅनलला रोजच्या रोज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. राज्यामध्ये लाल तूर, पांढरी तूर आणि काळी तूर या 3 तुरीचे महत्त्वाचे प्रकार आहे. या 4 कारणांमुळे तुरीचे बाजारभाव सध्या तरी वाढताना दिसत आहे. इथून पुढचं गणित कसं असणार आहे हे बघणं आता गरजेचं आहे. आपल्या परिसरातील तुरीचे बाजारभाव, घटलेली आवक, पाऊस परिस्थिती आणि वाढलेली मागणी, आंतरराष्ट्रीय हालचाली या 4 घटकांवरती इथून पुढे असणार आहे. सर्वात महत्त्वाचा घटक हा आंतरराष्ट्रीय हालचाली असणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट, जालना तूर मार्केट, अमरावती तूर मार्केट, हिंगणघाट तूर मार्केट, मलकापूर तूर मार्केट, सर्व तूर मार्केटच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन तूर अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पाहायला मिळतील. सोयाबीन बाजारभाव असेल, कांदा बाजारभाव असेल, टोमॅटो बाजारभाव असेल, कापूस बाजारभाव असेल, तूर बाजारभाव असेल, सर्व अपडेट एका क्लिकवरती बघण्यासाठी